तुझ्या ठरलेल्या आणि माझ्या मोडलेल्या लग्नाचं भवितव्य काय असणार आहे आता? काय भवितव्य म्हणजे? तू अक्षराशी लग्न करणार आहेस का? का रे असं काय विचारतोस तू? ती तुझ्यावर प्रेम नाही करू शकणार, तुझ्या घरातही ती राहू नाही शकणार. अरे मग हा फोर्स का करतायत तुम्ही? अधिपती, मला माहितीये की तुझं तिच्यावर प्रेम आहे, पण तिचं तुझ्यावर प्रेम नाहीये ना, आणि हे तुलाही माहिती आहे. कदाचित तुझ्या आई साहेबांना माहिती नसेल, पण आता मला एक गोष्ट सांग की ज्या मुलीचं तुझ्यावर प्रेमच नाहीये अशा मुलीशी लग्न करून काय फायदा? ना ती सुखात राहील, ना तुला सुख देईल, ना तुमचा सुखाचा संसार होईल. हा माहिती आहे, पण आता ते माझ्या हातात नाहीये. मग कोणाच्या हातात आहे? माहित नाही मला. लग्न तुझं आहे ना, पण ते मी ठरवलेलं नाही आहे. मग कोणी ठरवलं? माहित नाही. असं कसं? तसंच आहे. अक्षरांना कसला तरी प्रेशर खाली असं वाटतंय मला. तुला माहित आहे का बाबा? तुला माहित असेल ना? नाही, मला नाही माहिती. मी माहिती काढू शकतो. प्लीज काढ. आणि तू काढ माहिती, मग आपण बघूया पुढचं काय. तू माझं लग्न जोडायला मदत केली होतीस ना, मी तुझं लग्न मोडायला मदत करतो तुझी. हा विद्याताई, बोलू शकतो? येळ आहे ना व? म्हणजे काय? बोला ना, बोला. आज आम्ही तुम्हाला म्हणलो होतो आम्ही येतो म्हणून, पण काही जमलं नाही, माफ करा. जरा गडबड चालू होती. तेच ना, आम्ही विचार करतच होतो, तुम्ही आला नाही ते. नाही, घरात लग्नाची गडबड आहे ना व. अहो, आमच्या एकुलतं एक मुलाचं लग्न आहे. या कार्याची आम्ही कधीपासून वाट बघत होतो, आणि आता ते होतंय म्हणल्यावर काय करू आणि काय नग असं झालंय आम्हाला. तर आपण भेटू आणि बोलू, ठरवूया कसं करायचं, काय करायचं, आणि ते देणे घेण्याचं पण बोलावं लागेल ना. हो हो हो, तुम्ही सांगा ना कधी भेटायचं ते. ठीक आहे, आम्ही कळवतो तुम्हाला. हो हो हो. काय झालं? ते भुवनेश्वरी मॅडमचा फोन होता. काय म्हणाल्या? देण्या घेण्याचं बोलू असं म्हणाल्या ग त्या. त्यांची आपल्याकडनं काही अपेक्षा असेल का? छे ग, त्यांची काय अपेक्षा असणार आहे? नसेल काही. म्हणजे मलाही असंच वाटतं, त्यांची काही अपेक्षा नसणार आहे आपल्याकडून. आपल्या परिस्थितीची त्यांना जाणीव आहे, म्हणून तर साखरपुड्याच्या वेळी एक पैसा सुद्धा घेतला नाही त्यांनी आपल्याकडून. आता देणे घेण्याचं म्हणजे एक जनरल बोलायचं असेल, कसं करायचं, काय करायचं ते ठरवण्यासाठी भेटणार असतील. मला तर वाटतं मोठं लग्न करतील त्या. आपण सांगूया त्यांना मोठं लग्न नको करायला म्हणून. लग्न साधेपणाने करू. जे काही पैसे वगैरे असतील ते चांगल्या कामासाठी खर्च करूया, पण लग्न साधेपणानेच करायचं. जे पैसे असतील ते गरीब विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी, त्यांच्या वह्या पुस्तकांसाठी, शिष्यवृत्तीसाठी खर्च केले तर ते सत्कारणी लागतील. अधिपती, मी खरंच सांगतो, तुझं लग्न मोडायला मी मदत करू शकतो. तुला एक सांगू काय भावा? काय? मास्तरीनबाईंवर नेमका कसला दबाव आहे याचं कारण जर तू हुडकू शकलास का नाही, तर काय? तुला वचन देतो, हे लगीन करणार नाही मी. म्हणजे तुला पण वाटतंय ना की अक्षरा कुठल्या तरी दबावाखाली लग्न करते? मला 100% खात्री आहे. अरे, मी गेली 3 वर्ष झाले ओळखतो तिला. मला माहिती आहे ना तिचं शिक्षणावरचं प्रेम, तिचा शिक्षणाचा ध्यास. ती तुझ्यासारख्या कमी शिकलेल्या माणसाशी कधीही लग्न करूच शकत नाही. तुमचं लग्न झालं तरी भुवनेश्वरी मॅडम आणि तिचं पटणं शक्यच नाही. आग आणि पाणी एकत्र राहूच शकत नाही. ठीक आहे, तुझं म्हणणं कळलं, पण मी म्हणलं तसं कर. मला पुराव्यासहित कारण आणून दे, मी बघतो पुढं काय करायचं. सरकार अजून आलं नाही. चौकात थांबायला सांगितलं ना? अरे हे काय झालं सरकार? काय नाही, त्यानं फेकला अंगावर. कुणी फेकलं? कमल. मूर्ख आहे का तो? त्याची हिंमत का झाली रंग टाकायची? त्याचा तंगडच तोडतो. कुठे गेला तो? तुला माहित आहे का कुठं आहे तो? उगाच आपलं काय तंगड तोड. तुला तो विषय काय आहे, तो कमल आता कुठं आहे काय माहित आहे? कुठे चाललास बोंबलेत?
त्यानं त्याचा राग काढला. सोड की, रंगपंचमी खेळताना रंग उडत नाही का आपल्या तोंडावर, तसं समजायचं. सोड. तोंडावर उडलंय, तोंड धुवून घे. उडलंय. बघा ना इकडं. आणि ऐका, आई साहेबांनी यातलं काय सांगू नका. भुवनेश्वरी मॅडमनी मला गुडघ्यावर आणलं असं त्यांना वाटतंय खरं, पण असं नाहीये. इराच्या प्रेग्नन्सीमुळे मी हे करायला तयार झाली हे कुणालाही माहित नाही आणि मी कुणाला सांगूही शकत नाही. साखरपुडा त्यांना हवा तसा झाला, लग्नावर वायफळ खर्च केला जाऊ नये असं मला वाटतंय आणि त्याबद्दल मी ठाम राहणार आहे. लग्नाचा सोहळा म्हणून गरीब मुलांना शाळेच्या वस्तू वाटायला पाहिजेत, शाळेत काही प्रयोगशील गोष्टी आल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना फायदा होईल अशा गोष्टींवर खर्च झाला पाहिजे. लग्न तर मनाचं बंधन आहे, त्याचा दिखावा करण्याची काहीच गरज नाही. उलट ते पैसे चांगल्या कामासाठी वापरले पाहिजे. मला बोलावं लागेल आणि मी बोलणार. हा तर आम्ही म्हणत होतो की आमच्या मुलाचं लग्न शाही थाटात व्हायला पाहिजे. हो मॅडम. आदिपती सूर्यवंशी घराण्याचे एकुलते एक वारस आहेत आणि हे आमच्या घरातलं पहिलं कार्य आहे. लई मोठे मोठे लोकांना आमंत्रण जाणार आहेत. मुळात पत्रिकाच अशी राजेशाही पाहिजे की ती बघून वाटलं पाहिजे कुठल्या राजकुमाराचं लग्न आहे म्हणून. हो मॅडम. आता सांगा तुमच्यापैकी कोण कोण काय काय करता. मॅडम मी वेडिंग प्लॅनर आहे. म्हणजे विवाह नियोजक आमची कंपनी आहे. आम्ही लग्न जुळवतो. लग्न लावता असं सोपं सांगा की. तेच ते. ही माझी टीम प्रत्येकाला कामं वाटून दिलेली आहे. आम्ही लग्न सोहळे एकदम पारंपरिक पद्धतीने करतो. हा तेच पाहिजे आम्हाला. मॅडम मी पत्रिका तयार करतो एकदम पारंपरिक. आणि तुम्ही म्हणालात ना राजेशाही, अगदी तशीच. हवं तर मी सॅम्पल आणून दाखवेन तुम्हाला. बरं पुढं. मॅम मी कॉस्ट्युम डिझायनर आहे. मी कपड्यांचं बघते. नऊवारी, सहावारी, पैठणी साड्या मी स्वतः डिझाईन करते. मॅडम मी जेवणाचं बघते. आमच्याकडच्या लग्न थाळी सर्वात जास्त फेमस आहेत आणि आम्ही खूप अशा नवीन नवीन डिशेस देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. हे सगळं ठीक आहे, पण ही सगळी तयारी तुम्ही 1 ऑक्टोबर पर्यंत करू शकाल ना व? कारण लग्न अंबाबाईच्या दारात आणि रिसेप्शन जंगी करायचं आमच्या मनात आहे. सांगा तुम्ही आता कसं कसं करणार ते. आमचं एकच म्हणणं आहे, काय बी करा पण सगळं राजशाही झालं पाहिजे. कारण तुम्हाला सांगितलं तसं हे आमच्या एकुलतं एक मुलाचं लग्न आहे. त्यामुळे शाही थाटात आणि दणक्यात झालं पाहिजे. पैशाची काही कमी नाही. पैसा पाण्यासारखा खर्च झाला तरी चालेल, पण लोकांच्या लक्षात राहिलं पाहिजे लग्न की याच्या आधी असं लग्न झालं नाही आणि याच्या नंतर असं लग्न होणार नाही. म्हणून लोकांनी आदिपतींच्या लग्नाची जन्मभर आठवण काढली पाहिजे. शाही समारंभ, शाही जेवण, शाही कपडे, शाही दागिने, शाही सोहळा सगळं शाही व्हायला पाहिजे. कळलं का? हो मॅडम. आम्ही तशी पीपीटी तयार करून आणली. म्हणजे जे काय करायचे त्याचे नमुने आणले. हा दाखवा, नमुना दाखवा. हा पुढं. आई ऐक ना, मी पाहुण्यांची यादी करतेय. कुणाला बोलवायचं सांग बरं. हो सांगते. आपण ठरवूयात किती लोकांना बोलवायचं ते. हा बर. ताई ऐक ना, तुझ्या ओळखीतले पण कोण कोण आहेत सांग ना, म्हणजे शाळेतले वगैरे. काय आहे की आपण भुवनेश्वरी मॅडमना भेटायच्या आधी प्रिपेअर असायला हवं ना, आणि आपल्या काही आयडियाज असतील ना त्याही सांगू. इरा ऐक, एवढं सगळं नको करायला. म्हणजे अगं मी म्हटलं ना, घरगुती आणि साध्या पद्धतीने करूया. पण आपण तर ते ठरवू शकत नाही ना. हा भुवनेश्वरी मॅडमना विचारायला हवं.
हा, मी समजावून सांगते त्यांना. मला नाही वाटत त्या तयार होतील. हे बघ इरा, काही झालं तरी मी खर्चिक लग्नाला तयार नाही. येते. जाऊ दे. आई सांग ना मला. मास्तरीनबाईंवर नेमका कसला दबाव आहे याचं कारण जर तू हुडकू शकलास का नाही तर काय? तुला वचन देतो हे लगीन करणार नाही मी. कमलराव झीट आणली राव. हा कमलराव बोला. काय नाही, जरा अपडेट द्यायलाच फोन केला होता. कसलं? ते मी बोलतोय इराशी आज. हा, आमचं चांगलं आहे ना, आणि मला खात्री आहे ती सांगेल मला सगळं. म्हणजे आजच कळेल मला, मी लगेच सांगतो तुला. हा, तोवर तू प्लीज तिकडची खिंड लढवा, म्हणजे गोष्टी जरा फार पुढे नको जायला ना. ते आता कसं आहे, तू मला किती वेळात पुढची माहिती देतोस त्याच्यावर पुढचं नियोजन कसं काय लागणार ते अवलंबून आहे. हा, मी आज देतो ना माहिती, डेफिनेटली. काय ते कळव मला, फोन कर, मग बघूया पुढचं काय ते. ठेवतो आता. हा हा हा. हा मास्तरीन बाई, भेटू शकतो का? आत्ता? हो, का हो, काय आलं? जरा बोलायचं होतं. कशाबद्दल बोला की. भेटूनच बोलूया का आपण सविस्तर? हा, प्लीज या. ठीक आहे चालतंय. काय इव्हेंट मॅनेजमेंट मला आलतं? अगं भाई की ते काय म्हणतात की पीटी काय, हा नमुना प्रेझेंटेशन. हा तेच ते त्यांनी धावलं आणि ताईला लय आवडलं, मला बी लय आवडलं. ते काय राजशाही लगीन सोहळा करायचा विचार आहे ताईचा. डोसक्यावर पडली काय ग ती? म्हणजे कधी कधी ना काय विचार करती तेच कळत नाही. एकदा म्हणती काही लग्न मोडणार आहे आणि दुसरीकडे एवढी जंगी तयारी करती. चंची अगं मला बी काय बी कळेना झालंय. माझ्याकडे नाही समजा असं डोसक्यावर न जायलंय. मम्मी हाय पैसा म्हणून एवढा उधळणार का ती? लग्न मोडायचंच आहे तर एवढा थट कशा पाहिजे? गपचूप छोट्या लग्न केलं तर काय बिघडतं ग? एवढं मोठं करायची काय गरज आहे मम्मी? हिला कोण सांगते एवढं सगळं करायला? सगळीकडे नुसतं आपलं मोठं मोठं मोठं. मम्मी माझं अधिपतीचं जेव्हा ठरलं होतं तेव्हा केलं होतं काही नाही एवढं. ती 1.5 दमडीची मास्तरीन येणार म्हणून ही एवढा मोठा सोहळा करते. इरा, का सांग ना प्लीज, कसला दबाव आहे का तुझ्या ताईवर? अगं मी मदत करू शकतो तिची. इरा प्लीज सांग. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. का पिछा सोडत नाही तुम्ही आमचा? तुम्ही जा बरं तुमच्या मार्गाने. माझ्या आयुष्याचा मार्ग अक्षराकडे जातो. मग तिने तिचा मार्ग बदललाय हे दिसत नाही तुम्हाला? तिने तिचा मार्ग बदलला हे दिसतंय मला, पण का बदलला हे कळत नाहीये. इरा, तू सांग ना मला काय झालंय? भुवनेश्वरी मॅडमनी अक्षराला मॅनिप्युलेट केलंय का? कसला दबाव टाकलाय का तिच्यावर? इरा, अगं तू खरं खरं सांगशील तेव्हाच मला कळेल ना, तेव्हाच मी तिची मदत करू शकेन आणि आपल्या दोघांचंही लग्न जुळवू शकेन. काही गरज नाही यात पडायची. आपलं डील विसरलीस तू इरू. एकतर तुम्ही मला इरू म्हणू नका आणि मला आपली डील वगैरे काही माहित नाहीये. इरा ऐक ना अगं असं काय झालंय की तुझी बहीण आणि तू इतक्या बदलल्या आहात? तिकडे तिची इच्छा नसताना ती अधिपतीशी लग्न करायला तयार झालीये. इकडे तुझी इच्छा असताना तू हल्ली निखिलला भेटण्याचा, निखिलशी बोलण्याचा हट्ट माझ्याकडे धरत नाहीस. काय झालंय का इरा? करायचं ना लग्न तुला निखिलशी? माझं मी बघून घे. कसा बघून घेशील तू? हे बघ इरा, माझं आणि अक्षराचं लग्न नाही झालं ना तर मी तुझं आणि निखिलचंही लग्न होऊ देणार नाही, लक्षात ठेव. बोला की, काय म्हणता? तुम्ही बोला. अहो तुम्ही भेटा म्हणताना आलो मी. तुम्ही चिडला आहात का माझ्यावर? नाही, मला उलट वाटलं की तुम्ही माझ्यावर चिडला का काय. का? मी का? तुम्हासनी नको ते विषय काढला ना मी काल. कुठला? कमल. तो नको असलेला नाही, संपलेला विषय. म्हणजे
नको असलेला विषय म्हणजे नको आहे पण आयुष्यात आहे, तसं कमल हा विषय माझ्या आयुष्यात, मनात, भविष्यात कुठेच नाही. मास्तरीन बाई तुम्ही ना ऐका 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 अधिपती, हा मला असं वाटतं आता आपण एकमेकांना समजून घेऊन एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तो करतोयच घेऊ आम्ही. थांबा, माझं बोलणं तरी पूर्ण होऊ दे. बोला. आपल्यामध्ये शिक्षणाची दरी आहे. तेच अहो तुम्ही हे बघा, दुसरे बोलत असताना आपण फक्त ऐकायचं, मध्येच त्यांना थांबवून आपलं सुरू नाही करायचं, वाट पाहायची. ठीक आहे ठीक आहे, आता तुम्ही बोला मग मी बोलतो. पुन्हा तेच केलं तुम्ही. बोला बोला बोला. हा, आपल्यामध्ये शिक्षणामुळे एक दरी आहे आणि ती आपल्याला दूर करता येणार नाहीये. बोलू काय? ऐकून घ्या आधी माझं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. म्हणजे काय करायचं? चांगला प्रश्न आहे. वाट वाट बघतोय तुमची. तुमचं झालं की मी बोलणार. नाही नाही, माझं झालं नाही अजून. नाही, मला वाटलं तुम्ही एकदम असं थांबला. बोला 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 बोला. तर समजून घेणं म्हणजे एखादा विषय चालू असेल तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, काय योग्य आहे, काय चूक आहे, या सगळ्याचा विचार करून मग निर्णय घेणं. कळलं नाही? उदाहरणार्थ, आता लग्न कसं करायचं हा मुद्दा असेल तर तुम्हाला कसं करायचंय लग्न? मला करायचंच नाही, तोच मुद्दा आहे. ते झालं, तो विषय संपलाय आता. म्हणजे आता आपलं लग्न ठरलंय, साखरपुडा झालाय, तर आता हे लग्न कसं करायचंय ह्यासाठी. हा, मग ते लग्न ज्यांनी ठरवलंय त्यांनी बघायचं मग काय ते कसं करायचं बिसं करायचं. आता विचारू नका मला. म्हणजे आता हे लग्न तुम्ही आणि आमच्या आईसाहेबांनी ठरवलंय ना. आता त्याची तयारी कशी करायची आणि त्याचं काय करायचं, पुढे काय घोळ घालायचं तुम्ही दोघी बघा, मला विचारू नका. पण तुम्ही माझी साथ दिली पाहिजे ना. साथ देतो, ह्या क्षणापासून देतो. पण काहीतरी पण आहे ना पुढे. बरोबर. अधिपती बघा मास्तरीन बाई, आम्ही तुमची साथ द्यायलाच जन्माला आलोय. फक्त सत्य काय ते आम्हाला कळलं पाहिजे, एवढाच माझा आग्रह आहे. तुम्ही खरं काय ते सांगा की आम्ही तुमच्या बाजूने उभं राहू. काय खरं? तुम्हाला माहित नसल्यावर काय करतो मास्तरीन बाई? सांगा की तुमच्यावर काय दबाव आहे, तेच विचारतो मी तुम्हाला 10 वेळा. असल्या पोकळ धमक्या तुम्ही मला देऊ नका. तुझ्या बहिणीसारखी वागू नकोस तू माझ्याशी. म्हणजे ऍटिट्यूड देऊ नकोस तू मला. तुला माहित नाही मी काय करू शकतो ते. काय करणार आहात तुम्ही? सांगा ना, काय करणार आहात? मी तुझं आणि निखिलचं लग्न जसं जुळवू शकतो तसं ते मोडूही शकतो. निखिलचे आई बाबा माझ्या शब्दाबाहेर नाहीयेत. मी त्यांना सांगून तुझं लग्न मोडूच शकतो. हेच अपेक्षित होतं तुमच्याकडनं. तुमच्यासारख्या माणसाकडून अजून दुसरी काय अपेक्षा करणार आहे? माझ्यासारख्याकडून म्हणजे? 1 नंबरचे कपटी आणि मतलबी आहात तुम्ही. तू मोठी निस्वार्थी ना. निखिलचे लग्न जुळावं म्हणून गोडगोड गोडगोड बोलत होतीस तू माझ्याशी. नाही बोलणार आता. हा, आता काम झालं तुझं. तुम्हाला काय समजायचं ते समजा, पण प्लीज मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. आता मी पण बघतो तुझं लग्न कसं होतं ते. काय करायचं ते करा, जा. माझं लग्न झालं नाही ना तर मी तुझंही लग्न होऊ देणार नाही, लक्षात ठेव. किती दुष्ट आहात हो तुम्ही. स्वतःचं लग्न मोडून समाधान झालं नाही म्हणून माझ्या ताईचं लग्न मोडायला निघाला, आणि तिथे डाळ शिजली नाही म्हणून माझं लग्न मोडायला निघालात. जा, काय करायचंय ते करा. मी तुम्हाला घाबरत नाही, समजलं? सांगा काय दबाव आहे? नाहीये. खोटं बोलताय. असं तुमचं मत आहे. बरं ठीक आहे, माझं म्हणणं आहे ना. आता एक काम करा, तुम्ही शपथ घ्या आता मोठ्या मास्तरीन बाईंची. तुमच्या आई साहेबांची शपथ घेऊन सांगा मला की हे लग्न तुम्ही राजीखुशीनं करालाय, कुठल्याही ना इलाजाशिवाय करालाय, कुठल्याही दबावाशिवाय करालाय. सांगा. ताई, मी प्रेग्नंट आहे. मला दिवस गेले. तुझं लग्न झालं नाही ना तर आम्ही इराला सून म्हणून आणणार नाही. मला तुम्ही आवडलात. ते नाही म्हणाले. इकडं लग्नाला होकार, तिकडं मॉलला नकार. घ्या की शपथ आणि सांगा. नाही घेणार मी शपथ. का? माझा विश्वास नाहीये शपथेवर. हो मास्तरीन बाई, तुम्ही ना अजून बी खरं बोला. लग्नासारखा विषय आहे काय, हे आयुष्यभराचं नातं आहे, 7 जन्माचं. ह्या नात्याचा पाया विश्वास असला पाहिजे, बाकी काय नाही. प्रेम असलं पाहिजे. आमचं प्रेम आहे की तुमच्यावर, पण तुम्ही जो होकार दिला ना त्याच्यावर विश्वास नाही आहे माझा.
कारण सारखं शिक्षण 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 करणारी मास्तरीन बाई अशा आमच्यासारख्या कमी शिकलेल्या पोराच्या गळ्यात माळ घालायला कशी काय तयार झाली बरं? मला चांगलं माहित आहे आमच्या आईसाहेब जे म्हणतात ते करूनच दाखवतात. त्यांनी असं काय केलंय की ज्याच्यामुळे तुमचा नकार होकारात बदललाय मला सांगा. हे बघा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझा तुमच्यावर विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास असण्यापेक्षा मला काय वाटतं माहितीये, तुमच्यावर जास्त दबाव आहे. तुम्ही काय समजायचं ते समजा. तुमचं प्रेम आहे म्हणताय ना तुम्ही माझ्यावर, मग विश्वास का नाही ठेवत तुम्ही? अहो विश्वास ठेवायलाच खरं बोललं पाहिजे. ह्या नात्याचा पाया काय मला सांगा. दबाव, नाईलाज, ताण. मला वाटतं ह्यो असा आपला संसार सुखाचा होणार आहे? म्हणजे तुम्ही माझी साथ नाही देणार? नाही देणार. मग कोणाची साथ देणार? सत्याची साथ देणार मी. तुम्ही खरं बोला, मी साथ देतो की. अधिपती, तुम्ही कधीपासून एवढे सत्यवानाचा अवतार झालात? लग्न आहे हो, खेळ नाही भातुकलीचा माझ्यासाठी. खरं सांगू काय, तुमच्या नकाराचा झाला नाही तेवढा त्रास मला तुमच्या होकाराचा व्हायला लागला. कारण तुमचा नकार तुमची मर्जी होती, तर जो तुमचा होकार आहे ना ही आमच्या आईसाहेबांची मर्जी आहे. तुम्हाला तर तुमच्या आईसाहेबांची मर्जी राखायला आवडतं ना, त्यांच्या शब्दाचा मान ठेवला पाहिजे तुम्ही. म्हणूनच तर तुमच्या इच्छेचा बी मान ठेवायचा आहे.